आपण खरं तर सुरुवात करणार आहोत. बॉलिंग मार्फत प्रथमेशला तुम्ही पाहताय, ज्या नावाने सातत्याने नक्कीच संघ ओळखला जातो. प्रथमेश असेल, निलक्ष इन ऍक्शन मध्ये आहे, तुषार देखील आहेत. संपूर्ण आज संघ नक्कीच दाखल झालाय. मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर अंबरनाथ शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे, डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची नेहमीच तुम्हाला ओळख पाहायला मिळते, सन्मान्य आदरणीय बाळाशेठ कांबळे साहेबांचे इथे नक्कीच नुकतंच आगमन झाले आणि या स्पर्धेला नक्कीच शुभेच्छा देण्यासाठी त्यांची उपस्थिती जरूर पाहायला मिळते. क्रिकेटवरती सातत्याने आपण जर पाहिलं तर नेहमीच साहेबांचं प्रेम राहिलंय आणि क्रीडा क्षेत्र असू दे कोणतेही सातत्याने त्यांचं पाठबळ नेहमीच असतं आणि क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे आणि शैक्षणिक क्षेत्र असू दे, सातत्यानं अगदी अव्वल दर्जाचं असं व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच साहेबांना ओळखलं जातं आणि सर्वांचे लाडके असं व्यक्तिमत्व बाळाशेठ कांबळे साहेब इथे मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतो ही स्पर्धा आणि एक लाख बोलाची स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. मॅचला आपण सुरुवात करतोय. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन, मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती प्रथमेश आहेत, स्ट्राईक एंडवरती चिराग, नॉन स्ट्राईक एंडवरती वरद. मॅच ऑन. दोन्ही अंपायर्स देखील उपस्थित आहेत. योगीराज महाराज बुटेरे, मॅन फ्रॉम पोई. दुसऱ्या बाजूला आमचे सनी भोईर सर तुम्हाला पाहायला मिळतात आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. मॅच ऑन, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल, फुल टॉस ऑन साइडला. पहिलाच बॉल वरती इकडे सुरुवात मात्र केल्या. स्वॅग से स्वागत नाही करोगे आम्हाला, ठोकला पहिल्याच बॉल वरती षटकार. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय सुरुवात केली, अगदी आगास चढवलाय. चिरागच्या बॅट बाजूला षटकार तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 6 ऑन बोर्ड. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि सुरुवात इथे धमाकेदार केली आहे. टॉप क्लास या स्पर्धेचं नात्याने आयोजन आणि नक्कीच एक मॅच देखील चांगली रंगणार आहे मैदानात 7 मध्ये, कारण की दोन्ही एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे संघ खेळतात. एका बाजूला छत्रपती सीसी कुळगाव बी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम देवलोली. इकडे यॉर्कलेनचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, गॅप मध्ये ढकललाय. एक्स्ट्रा कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर बॉलला कलेक्ट केलं आणि तोपर्यंत थ्रो केला, तोपर्यंत ही एक धाव नक्कीच पाहायला मिळते. आणि या एका धाव्याच्या मदतीने आपण जर पाहिला तर धाव फलक पोहोचले 7. तर आता आपण या स्पर्धेमध्ये जर पाहिला तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम तब्बल 40,000 आणि आकर्षक चषक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 20,000 आकर्षक चषक आणि त्याच दरम्यान तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000 धनराशी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आणि या मालिकावीर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आकर्षक टॉवर फॅन कूलर तुम्हाला पाहायला मिळतोय. इकडे आपण पाहतोय विकेटचा बदल पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 21 पहिला लागत असताना परतावा लागेल मैदानाचा बाहेर. वरत बॅक टू पवेलियन, फलंदाज बाद. न्यू बॅटर अर्जुन आलेत मैदानात 7 मध्ये एंटर होतात. इनॅट नंबर 3 वरती षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावरती आहे आणि न्यू बॅटर आपण पाहतोय अर्जुन मैदानाचा आतमध्ये नक्कीच दाखल झालाय. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहतात. अगदी क्रीडांगण नैसर्गिक सानिध्यात बसलेले क्रीडांगण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय आणि सातत्याने 4 दिवस ही स्पर्धा नक्कीच चालू आहे. डे फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते आणि आता स्ट्रायकिंगवरती अर्जुन तुम्हाला पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून नक्कीच ओळख राहिली आहे, तोच अर्जुन तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती प्रथमेश, राईट आर्म राऊंड विकेट. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला फिल्डर आहेत. क्या बात है, बैक टू बैक सेकंड इन रो खींच के मारा था लेकिन यहाँ पर पकड़ा गया आणि परतावा लागेल मैदानाचा बाहेर. अर्जुनला धक्का क्रमांक 2 लागलाय. फलंदाज अर्जुन बॅक टू डकआउट. न्यू बॅटर अमर आलेत मैदानात 7 मध्ये इनॅट नंबर 4 वरती. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला चालू आहे प्रगतीपथावरती. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. हॅट्रिक संपादित होईल का या ओव्हरमध्ये पाहणं गरजेचं राहील. 7 धावा धाव फलकावरती आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर पाहुणे देखील उपस्थित आहेत. सन्मान्य आदरणीय बाळाशेठ कांबळे साहेब देखील इथे उपस्थित पाहायला मिळतात. त्या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात. आपली स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, त्यांना देखील माहिती आहे आणि आजचा अंतिम दिवस, महत्वपूर्ण दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय आणि भरपूर असे मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला आजच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळणार आहे.
ऑल हॅट्रिक गोलंदाज CR पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती प्रथमेश. लो फुल टॉस लॉफ्ट केला ऑन साइडला टर्न अलॉंग विथ कार्पेट फिल्डर आहेत तिकडे आणि एक सिंगलच फक्त म्हणजे डायरेक्ट थ्रो केलं सुमितने आणि एका धाब्याच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचलोय ते म्हणजेच 8 ऑन ए बोर्ड. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेम शेष. चांगली आतापर्यंत गोलंदाजी जरूर केली आहे तुषारने प्रथमेशने आणि आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. हो हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटने इकडे फटका दमदार आहे. आडव्या बॅटने केला हा कडवा प्रहार. 1 बाउन्स सीमारेषा बार. धावा मितात 7. शेवटच्या बॉलवरती इथे नक्की शेवट गोड केली असं म्हणावं लागेल बॅटर अमरने. आणि आता आपण जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती आहेत. 1 षटकाच्या अखेरीस खेळ कंप्लीट झालाय आणि 12 धावा नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं जरूर इथे कंप्लीट झालंय. चांगली ओव्हर चालू होती परंतु शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय आज चौकाराला महत्वपूर्ण आणि 12 धावा धावफलकावरती आहे. 12 ऑन ए बोर्ड. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय राहुल आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा तुम्हाला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र या स्पर्धेचं अगदी चांगलं नक्कीच आज खेळ रंगणार आहे कारण की आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर चॅम्पियन कोण असेल ते तुम्हाला नक्कीच उत्तर पाहायला मिळेल या स्पर्धेचं. कारण की काल आपण पाहिलं सेमीफायनल नंबर 1 झाली तिथे जय ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ क्वालिफाय झाला मेगा फायनल साठी आणि पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर आपला घरचा संघ अर्थात भोपीपाडा संघ तुम्हाला टॉप 4 मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि आज खरं तर जो संघ क्वालिफाय होईल तो फाईट करेल भोपीपाडा संघासमोर. नक्कीच एक चांगलं बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि त्या मॅच मधून जो विनर होईल तो फाईट करेल मेगा फायनल मध्ये जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघासोबत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चिरागच्या नक्कीच बॅट मधून तो शेवटचा चौकार जरून आलाय आणि महत्वपूर्ण चौकार म्हणावा लागेल. सकाळचं सत्र तुम्ही पाहता त्या स्पर्धेचं जय गावदेव चषक भोपीपाडा 2026 आजचा अंतिम दिवस. महत्वपूर्ण दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. क्या बात आहे. आणि आता पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक साठी आणि सलगचे 3 चौकार किंवा सलगचे 3 षटकार जर आले तर सन्मान्य आदरणीय बाळासाहेब कांबळे साहेब यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच पाहायला मिळते. आणि नक्कीच कॅश प्राइज असेल खेळाडूंसाठी ऑनगोईंग मॅच साठी आणि इथे मॅच चांगली नक्कीच रंगणार आहे. मुख्य व्यासपीठावरती नक्कीच साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज नेहमीच सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी प्रोत्साहन देण्याचं काम पाठिंबा देण्याचं काम नेहमीच त्यांचं राहिलंय. इकडे ऑन टॉस फटका केला फिल्डर आहेत आणि इथे कॅच ड्रॉप. अगदी जवळ जवळ कॅच पकडली होती. सेलिब्रेशनच्या जल्लोष मध्ये अतिघाई मध्ये इथे संकट निर्माण झालंय आणि इथे कॅच देखील ड्रॉप झाली आहे. जीवनदान नक्कीच मिळालंय. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय बाळासाहेब कांबळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि सातत्याने नेहमीच पाठबळ नक्कीच राहिलंय. क्रीडा क्षेत्र असू दे सामाजिक क्षेत्र असू दे अगदी अव्वल दर्जाचं असं व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आहे. सातत्याने युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहिलंय आणि आज देखील स्पर्धेला भेट द्यायसाठी उपस्थित झाले. बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला फिल्डर आहे. चुकी होणार नाहीये आणि इकडे फिल्डर सुमितने टिपला झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित मैदानात 7 मध्ये एंटर होतात. 3 नंबर आपण पाहतोय 5 धावसंख्येवरती कॅश प्राइज नक्कीच संधी आहे. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्मान्य आदरणीय बाळासाहेब कांबळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइजची संधी आहे. रोख रक्कम 2000 रुपयाचा. सलगच्या विकेट साठी आपण पाहतोय 3 विकेट सलगच्या घेतल्या त्यासाठी कॅश प्राइज आहे आणि सलग 3 षटकार आले किंवा सलग 3 चौकार आले तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. सन्मान्य बाळासाहेब कांबळे साहेबांच्या वतीने नक्कीच आहे आणि ही कॅश प्राइजची संधी तुम्हाला जरूर पाहायला मिळते.
नक्कीच सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय पिट्टू साहेब इथे उपस्थित होतात, मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने क्रिकेटवरती नेहमीच त्यांचं देखील प्रेम राहिलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. अगदी नेहमीच सातत्याने क्रिकेटवरती प्रेम असणारं असं व्यक्तिमत्व आणि जेव्हा जेव्हा जय गावदेव बोपीपाडा संघ खेळत असतो तेव्हा देखील नेहमीच पाठबळ राहिला आणि आजही देखील ही स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. षटकार जरूर पाहायला मिळतोय, धाफलक जण पोहोचले 19 धावा, 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राहुल, 4 बॉलचा खेळ नक्कीच कंप्लीट झालेला आहे आणि 19 धावा धाफलकावरती आहेत. रोहित चांगली बॅटिंग करतोय मैदानात, 7 मध्ये कॅच संधी आहे. अजून यावेळेस 2 षटकार येतील का पाहावं लागेल, कॅच संधी नक्कीच आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती राहुल, रोहित स्ट्रायकेट वरती, ज्याच्या पाठमधून षटकार तर आला, अजून 2 येतील का. हो, इकडे हाफ ट्रॅकर बॉल होता, पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये, डॉट बॉलची सांगता होत असताना आणि इथे इक्वेशन आपण समीकरण जर पाहिला तर एक तेरी तो एक मेरी असं सिच्युएशन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु आता या बॉलवरती डॉट बॉल. पुरुष एकदा बॉलवरती यार, 19 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हो, इकडे यॉर्कलेनचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो, अलॉंग विथ द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. क्या बात आहे, अगदी पायाने फुटबॉल स्टाईल मध्ये बॉल अडवलाय आणि इकडे या 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावफलक पोहोचले 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. शुभ संख्या 21 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 2 खेळ नक्कीच कंप्लीट झालाय आणि 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार. एका बाजूला चिखलोली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम अंबेशू. चला दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण रिपोर्ट करा आणि टॉस साठी नक्कीच यायचंय, ही विनंती आपण करतोय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय नक्कीच चौकार आलाय, सुरुवात जरूर झाली आहे. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर चौकार आहे, सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. धमाकेदार प्रथमेशवरती हल्ला चढवलाय, हवाई हल्ला करतात अमर, बॅटिंग स्ट्राईक एंडला वरती पाहायला नक्कीच मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार प्रथमेश, बॉलिंग मार्क वरती, ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ इकडे लो फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा त्या दिशेने फटका ढकललाय, फिल्डर आहेत आणि त्याला पीट करून बॅक टू बॅक सेकंड इन रो बाई, बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. अजून एक जर चौकार आला तर नक्कीच सन्मान्य आदरणीय आपण पाहतो इथे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्मान्य बाळाशेठ कांबरी साहेबांच्या वतीने हे कॅश प्राइज असणार आहे. अजून एक जर चौकार आला तर नक्कीच हे कॅश प्राइज लावण्यात येईल. खरं आता आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि आता तिसरा चौकार येईल का. महत्वपूर्ण बॉल, बॉलर तयार प्रथमेश, बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. तिसरा येईल का, आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. स्ट्राईक एंड वरती अमर, हाफ ट्रॅकर बॉल, परंतु इथे आडवा बॅटने आणि इथे एक सिंगलच फक्त मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आता धावफलक जम पोहोचले ते म्हणजेच 30 या धावसंख्येवरती 330 ऑन बोर्ड. 3 बॉलचा नक्कीच खेळ कंप्लीट झाला. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 3 बॉल मध्ये इथे धावा नक्कीच 9 खर्च केला. चला विनोद दादा आपण कुठे असाल ते या, विनोद दादा आपण कुठे असाल ते या, विनंती आहे. पुरुष एकदा इकडे आपण पाहतोय फिल्डर आहेत आणि जज करतात, परंतु इकडे नक्कीच बॉलला अडवण्यात आलाय. या 2 धावा तोपर्यंत कंप्लीट होतात.
त्याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य आदरणीय शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्मान्य बाळासाहेब कांबळे साहेबांचा यथोचित मान सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। या स्पर्धेचे आपण पाहतोय शिल्पकार सन्मान्य पिंटू भोपी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हास्य यथोचित मान सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की सातत्याने दमदार असं व्यक्तिमत्व, क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे आणि शैक्षणिक क्षेत्र असू दे, अव्वल दर्जाचं असं व्यक्तिमत्व आणि युवकांच्या गळ्यातील ताईत आणि गोरगरिबांचा कैवारी म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आहे आणि नामांकित उद्योजक सन्मान्य आदरणीय बाळासाहेब कांबळे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। मायेची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर नक्कीच सन्मान चिन्ह मोमेंटो या स्पर्धेची गोड आठवण देऊन नक्कीच त्यांना सन्मानित करण्यात येतोय। थँक्यू सो मच। आम्ही मनाचा अंतःकरणापासून साहेबांचा आभार व्यक्त करतोय। नेहमीच नक्कीच साहेबांचं पाठबळ या स्पर्धेसाठी राहिलंय आणि खरंच आम्ही त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। धन्यवाद, थँक्यू सो मच। आम्ही आभार व्यक्त करू बाळासाहेब कांबळे साहेबांचं, आपण इथे वेळात वेळ काढून आलात, आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच, धन्यवाद। पाच बॉलचा नक्कीच खेळ कंप्लीट झालेला आहे। धन्यवाद। नक्कीच आपण पाहिलं तर सन्मान्य आदरणीय बाळासाहेब कांबळे साहेब शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे, युवकांच्या गळ्यातील ताईत आणि अगदी अव्वल दर्जाचं असं व्यक्तिमत्व। स्कोर कार्ड आपण पाहतोय नक्कीच जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 36 धावा धावफलकावरती आहेत। ओव्हर या एक डॉट आलाय का? एक डॉट आलाय, ओके। एक डॉट ऍड केला नव्हता त्यामुळे 5च बॉल इथे दिसत होते, एक ऍड करतो आणि ओव्हर कंप्लीट झाले। 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि धावफलक जाऊन पोहोचले 36 ऑन बोर्ड। 36 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 3 नक्कीच कंप्लीट झालंय। बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय तेजस आले, तेजस मोरे बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय। नक्कीच पूर्ण स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर सन्मान्य आदरणीय शिवसेना तालुका प्रमुख अर्थातच बाळासाहेब कांबळे साहेबांच्या वतीने कॅश प्राइज असणार आहे। सलगचे 3 षटकार किंवा विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज संपूर्ण या स्पर्धेसाठी नेहमीच लागू राहणार आहे, म्हणजे आजच्या पूर्ण दिवसासाठी आणि या दोन्ही टीमांसाठी देखील लागू आहे। आणि माफ करा, फक्त या दोन्ही टीमांसाठी हे कॅश प्राइज आहे। पैसे नक्कीच साहेब देऊन गेले तिथून आणि हे कॅश प्राइज नक्कीच असणार आहे। विकेट हॅट्रिक साठी सलगचे 3 षटकार किंवा सलगचे 3 चौकारसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज। षटकार आणि विकेट साठी हे कॅश प्राइज असणार आहे, चौकारसाठी नसेल, देखील विनंती आहे। परत एकदा तेजस बॉलिंग मार्कवरती। ओ इकडे आपण पाहतोय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल योगीराज महाराज बुटेले सर सांगतात। एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत। 41 षटक क्रमांक आपण पाहतोय आता 4थं प्रगतीपथावरती। न्यू बॅटर आपण पाहतोय मन्या आल्यात बॅटिंग साठी। धावफलक आपण जर पाहिलं तर चम पोहोचले ते म्हणजेच 41 धावा 41 ऑन बोर्ड। 41 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात। 4थं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती मैदानात 7 मध्ये तेजस तेजस मोरे बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय। एका बाजूला छत्रपती सीसी कुळगाव बी हा संघ खेळतोय, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम देवळोली हा संघ खेळतोय। इन ऍक्शन मध्ये एक चांगलं बॅटल नक्कीच रंगतंय मैदानावरती आजचा अंतिम दिवस। हो इकडे आपण पाहतोय ब्लॉक होलचा बॉल आणि इथे
विकेटचं बटन मन्याला परतावं लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना आपल्या टीम साठी चौथा तुम्हाला पाहायला मिळतो. चला टीम चिखलोली संघ आणि गावदेवी आंबेशिव संघ विनंती आहे टॉस साठी आपण लगेच या. न्यू बॅटर संदेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. क्या बात आहे. 2 विकेट बॅक टू बॅक आले. तिसरी विकेट होईल का? 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे हॅट्रिक साठी आणि सलगच्या 3 षटकारासाठी सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय पाया कांबरे साहेबांच्या वतीनं हे कॅश प्राइज लावण्यात आले. 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. हो हॅट्रिक आणि हॅट्रिक संपादित केली आहे. क्लीन बोल्ड दांडी गोल केली आहे. उद्ध्वस्त इथे विकेटचं पतन. विकेट हॅट्रिक संपादित केली आपल्या नावावरती. तेजस मोरे ठरलाय इकडे विकेटचा हॅट्रिकचा मानकरी. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आता हे विकेट हॅट्रिक घेतली त्यामुळे फक्त एकच संधी होती. त्यामुळे आता तेजस मोरे साठी हे कॅश प्राइज नक्कीच लावण्यात आलंय. ते त्याला मिळतील परंतु आता ऑफर क्लोज झालेली आहे असं म्हणावं लागेल. न्यू बॅटर आपण पाहतो यश आहेत. 41 धावा फलकावरती जोडले गेल्यात. 41 ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. चला वेळ घेऊ नका. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे कारण की आज अंतिम दिवस आहे. महत्वपूर्ण मॅचेस आहेत आणि भरपूर मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. वेळ देखील झालाय. चला टीम चिखलोली संघ आणि गावदेवी आंबेशिव संघ. हो इकडे आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे. 2 बॉल नक्कीच अजूनही बाकी आहेत सर. हे देखील नोंद घ्या. आमचे ओमकार मोरे देखील आलेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. इन ऍक्शन मध्ये आंबेशिव संघ नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा तेजस बॉलिंग मार्क वरती. इकडे ऑन साईडला टर्न तर केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तुषार आहेत आणि एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न परंतु इकडे थ्रो थोडासा खराब आहे आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. संपूर्ण आज आंबेशिव संघ ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. चला चिखलोली संघ आपण उपस्थित असाल तर रिपोर्ट करा. टॉस साठी यायचं आपल्याला कारण की प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन इथे नक्कीच उपस्थित आहेत. ओमकार इथे उपस्थित आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. हो इकडे बन्नाट वेगाने टाकण्यात आलेला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. इकडे डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय आणि धावफलक जाऊन स्थिरावलाय असं म्हणावं लागेल. 44 या धावसंख्येवरती. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील तुम्हाला जरूर पाहायला मिळते. घर बसल्या देखील आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात आणि नेहमीच सातत्यानं 7x लाईव्ह ची टीम संपूर्ण दाखल झाली आहे. पहिल्या दिवसापासून भरपूर मेहनत. विशेष कौतुक त्यांचं देखील व्हायला हवं कारण की भरपूर मेहनत ते देखील करतात. याच्या समवेत आपण जर पाहिलं तर आमच्या ऑफिशियल टेक्निकल रूम मध्ये ऑफिशियल स्कोरर जॉईन आहेत. आमचे ऋषिकेश बोपी आहेत. त्यांचं देखील कौतुक केलं जाईल कारण की अगदी त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजवलं जात आहे. त्याचं देखील विशेष कौतुक. टॉप क्लास स्कोरिंग आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला टीम चिखलोली संघ आपण या टॉससाठी लगेच वारंवार सूचना येतात. वारंवार पुकार येतात. आपण उपस्थित व्हा लगेच बघा कारण की समोरचा संघ इथे दाखल झालाय. टीम आंबेशिव संघ. चला चिखलोली संघ कॅप्टन या लगेच. वेळ घेऊ नका.
साहिल बॉलिंग मार्कवरती. इकडे यॉर्कर लेनचा बॉल स्ट्रेट खिसला. एक सिंगल ते कम्प्लीट होते. दुसऱ्या धाब्याचा कॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धाबा जरूर कम्प्लीट झाल्यात. आणि या 2 धाब्याच्या मदतीने आपण जर पाहिलं तर दाफल एकदम पोहोचलोय. ते म्हणजेच 46-46. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. सन्मान्य आदरणीय पिंटू भोपी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण नक्कीच टॉस करणार आहोत. कारण की नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहत असतात, अनुभवत असतात आणि नेहमीच सातत्याने प्रत्येक स्पर्धेला पाठबळ राहिला. जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये क्रीडा स्पर्धा होत असते नेहमीच साहेबांचं पाठबळ असतं आणि याही वेळेस आपण जर पाहिलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम चिखलोली संघाने इलेक्टेड टू बॉल फर्स्ट आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम आंबेशिव संघाला. एक चांगलं बॅटल नक्कीच रंगणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. 52 धावा फलकावरती जोडले गेले. 52 ऑन बोर्ड देवलेली संघाची टीम टोटल. आता शेवटचे 3 बॉल. आखरी 3 गेंदे शेष. गेंदबाज साहिल. बॉलर तयार. इकडे आपण पाहतोय एक सिंगल आणि इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. इकडे आपण पाहतोय अंपायर सिग्नल 2 धाबा नक्कीच असतील या आणि 2 धाब्याच्या मदतीने दाफर पोहोचेल. 54-54. शेवटचे आता 2 बॉल आहेत. 2 to go. शेवटचे 2 बॉल. इकडे आपण पाहतोय आता डॉट बॉल पाहायला जरूर मिळतोय. बॉलर तयार. पुढचा बॉल आपण पाहतो. उभं ते कव्हर. फटका दमदार आहे आणि इनसाइड आउटचा फटका. लगाना 440 का झटका. 4. क्या बात आहे. जवाब इकडे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर केली टीम देवळोली संघानं आणि धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच 58 धावा आणि 59 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे आपण जर पाहिलं तर 30 बॉल आणि आता गरज असणारे ते म्हणजेच 59 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या अक्के देखील आले. स्वागत अक्की इनाक्षम मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. संपूर्ण आज आंबेशिव संघ दाखल झालाय. चला येणारे आपण पाहतोय आता 30 बॉल आणि 59 धाव्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं आपण करतोय परिवर्तन मायक्रोफोन वरती आणि ते जोडले जातील. वायले सर. ओव्हर टू सर. थँक्यू सो मच.
धन्यवाद मोरे सर. काढलाय. आपण बघताय पहिल्या फेरीतून दुसऱ्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष्य असेल छत्रपती कुलगाव समोर. चांगली फलंदाजी केली देवलोली संघाने आणि 58 धावांचं डोंगर उभं केलंय आणि त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीचे फलंदाज निलक्ष आणि तुषार. चला सामन्याला स्पीड अप करायचं आहे कारण आपल्याकडे आज वेळ खूप आहे. वेळेचं बंधन असेल. वेळ खूप आहे आपल्याकडे आज कारण वेळ कमी आहे सांगून चालतच नाही. कमी आहे सांगितला तर अजून टाइमपास करतात त्यापेक्षा वेळ खूप आहे. चला सामन्याला होते सुरुवात. पंचांचा ते ग्रीन सिग्नल 59 धावांचं लक्ष्य सलामीसाठी आलेले ते निलक्ष आणि तुषार. गोलंदाजीसाठी येतो चिराग. पहिला चेंडू हाताळण्यास तयार. उत्कृष्ट अशी व्यूहरचना. पहिला चेंडू हलक्या हाताने टोलवलाय चेंडू. सरळ थर्ड स्लिपच्या कडे जातोय चेंडू. एक धाव मिळते. एक धाव्याने खाता ओपन होतोय तो निलक्षचा आणि संघाचा जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 59 धावा. जवळजवळ 12च्या सरासरीने करायच्या धावा. प्रत्येक षटकामागे 12 धावा जमवायच्या आहेत त्यांना. थोडस व्यत्यय येत आहे आणि पुन्हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर जात आहे. 2 क्षेत्ररक्षक लावलेले आहेत सीमारेषेच्या बाहेर. एक क्षेत्ररक्षक असेल लोंगान आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला आणि आडव्या पट्ट्याने मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी होते. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने पुढे आणखी सरकतं. दोन्ही फलंदाजाने एक एक धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. दोन्ही सलामीवीरांनी. दोन्ही सलामीवीर आहेत निलक्ष आणि तुषार. गोलंदाजी चिरागने आतापर्यंत 2 चेंडू हाताळले. दोन्ही चेंडू उत्कृष्ट टप्प्यावर हाताळले. दोन्ही चेंडू फलंदाजांना मोठं काही करू दिलं नाहीये. फक्त एक एक धावावर समाधान मानावं लागलं. पहिल्या षटकात तिसरा चेंडू चांगला टलवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने आणि मला वाटतं चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतो. 4 धावा. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू आहे. तिथे खरोखरच बोपीपाडा संघातील जे खेळाडू आहेत आणि अक्षय कांबळी तसेच इतर सहकारी 4 दिवसापासून अतिशय उत्कृष्टपणे आपली कामगिरी चोख बजावतात. चेंडू सीमापार गेला की लगेच तो ग्राउंड मध्ये हाणून देण्याचं काम करतात. आज अंतिम दिवस आहे. त्यांना माहिती आहे आपले सामने कसे सुरळीत पार पडतील याच्याकडे त्यांनी काटकक्षाने लक्ष दिलंय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज. पुन्हा तोच शॉट मारायचा होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यातच पंच आमच्याकडे वळतात. जास्तच बाहेर टाकलेला चेंडू होता गोलंदाजाने आणि वाईट चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू स्वेर मारा. या इनिंग मधला पहिला वाईट चेंडू पडतोय. धावसंख्या आहे ती स्थिरावलेली 7 धावसंख्या. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. 10-12 पावलांचा रनअप. रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा पंचांकडे वाईटची खून करतात आणि पंच आमच्याकडे वळून सांगतात की खरोखरच वाईट चेंडू आहे.
ग्राउंड मध्ये चेंडू गेला तो सर फेका लेगी सर. प्लीज मित्रांनो ग्राउंडच्या बाहेरच करा, लाईव्ह चालू आहे. सराव मैदानाच्या बाहेर करताय तुम्ही, परंतु चेंडू आत नाही जाणार नाही याची काळजी घ्या. पुढचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज आणि टलवलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये आणि षटकार येतोय सीमा पार. पंचांचा इशारा. 6 धावा आणि या 6 धावेने धावसंख्या झाली ती 14. खरपूस समाचार घेतला जातोय. 12च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या, परंतु त्यांनी सरासरी पहिल्या षटकामध्ये गाठली आहे. आतापर्यंत चेंडू झाले 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टोटल चेंडू टाकले 6, त्याच्यामध्ये 2 त्यांनी वाईट चेंडू हाताळले. 4 चेंडू टाकले. पहिल्या चेंडूवर दिली सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, लगेच तिसऱ्या चेंडूवर चौकार, पुन्हा वाईट आणि हा षटकार येतोय. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याच्या पहिल्या स्लिपच्या हातांमध्ये चेंडू धावा घेण्याची शक्यता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. चेंडू काही इष्टांना लागत नाही आणि एक धाव पूर्ण होतोय. धावसंख्या झाली आहे 15. पॉवर प्लेच्या षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल आणि जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा आणि निर्धाव टाकण्याचा प्रयत्न असेल तो गोलंदाजाचा. गोलंदाज सज्ज. ओ खरोखर जसं म्हटलं तसंच घुटना टेक, तमाशा देख आणि सरळ स्क्वेअर लेगच्या लॉंग लेगच्या डोक्यावर टलवलेला चेंडू षटकार. पंचांचा इशारा येतो आणि या 6 धावेने धावफलक भरारी घेतोय 21. 59 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि पहिल्याच षटकामध्ये 21 धावा जमावल्यात फलंदाजाने. काय फलंदाजी होते बघण्यासारखी, बहरते फलंदाजी. पहिल्याचे षटकामध्ये त्यांनी 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार मारून धावसंख्या केलेली ती 21. पहिल्या षटकाच्या अंतरीच धावसंख्या झालेली 21. चिराग्याचं महागडे षटक. आता पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. एक आहे मिड विकेटला, एक आहे लॉंग ऑनला आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा तसा सेम रिप्लाय पहिल्या शेवटच्या चेंडूवर केला होता तसा सुद्धा आता स्वागत केलंय गोलंदाज संदेशचं षटकाराने. फलंदाज होते निलक्ष. चांगली फलंदाजी सलामीला आलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी चांगली फलंदाजी केली. निलक्षाने 2 षटकार आणि 1 चौकार मारले त्यांनी. आतापर्यंत तो आपल्या 17 धावा वैयक्तिक खेळतोय आणि धावसंख्या संघाची होती ती 27. 60 चेंडूमध्ये आतापर्यंत 27 धावा जमवल्यात. त्यांना 30 चेंडूमध्ये 59 धावा करायच्या होत्या. आता समीकरण सोपं करत चाललंय फलंदाज निलक्ष. पुन्हा मार्ग आहे आणि पुन्हा मला वाटतं चेंडू सीमा पार. आता आलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. सन्माननीय कांबरी साहेब यांनी हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये लावले होते आणि ते पहिली हॅट्रिक घेईल त्याच्यासाठीच होते. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाज तेजस मोरेने ते कमावलेले आहेत. आता ते स्थगित आहेत. पुढील चेंडू आणि सरळ मारला चेंडू झेल होण्याची शक्यता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या थोडस बाहेर चेंडू पडतोय आणि 1 धाव्याने समाधान व्यक्त करतोय फलंदाज निलक्ष आणि धावसंख्या होती ती 34. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा, 3-13 झालेले आहेत. हो, हलक्या हाताने फिरवलेला चेंडू शॉर्ट चेंडू आणि सरळ खाली जातोय. टॉट चेंडूची सांगता निर्धाव चेंडू येतोय. चांगला चेंडू हाताळलाय. मला वाटलं या चेंडूवर मोठा फटका येईल की काय, परंतु तसं काही घडलं नाही. बॅट पहिलाच फिरली आणि निर्धाव चेंडू जातोय. आता पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया. आणि स्टंपच्या इथून त्यांनी चौकार मारलाय मागे लेग स्लिपच्या इथनं. 1 बाउंस चौका येतोय. धावसंख्या होती ती 38.
धावसंख्या 38. जो अपोजिटला होता ना त्याला माहित आहे ती म्हणता नाही तिथं पैसा काय झालं पंच काय गाडीला 2 शेअर उभा त्यांना 2 शेअर हा 5 चेंडू झालेले आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आणि पुन्हा टलवला चेंडू खाली एरिया आणि मिड विकेटच्या दिशेने चौकार. धावलाच नाही ना धावसंख्या झालेली आहे 2 षटकाच्या अखेरीस कोणी मारला चौका 42. तुषार आणि निलक्ष 42 धावांची भागीदारी. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 42 धावा जमवलेल्या आहेत. आता उर्वरित समीकरण एकदम सोपं झालंय. चेंडू जास्त आणि धावा कमी असंच समीकरण बघायला मिळतंय आपल्याला. 18 चेंडू 17 धावांची आवश्यकता. काय फलंदाजी होते 2 षटकामध्ये. धुवाधार फलंदाजी. चिराग्याच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा जमा केल्या. त्याच्यात त्यांनी 2 वाईट चेंडू टाकले होते आणि ह्या षटकामध्ये 21 झाले. याच्यामध्ये एकही चेंडू त्यांनी वावगा टाकला नाही. 2 षटकार आणि 2 चौकार आणि 1 सिंगलच्या साह्याने 21 धावा. धावसंख्या झालेली 42. आता 18 चेंडू 17 धावा. बॉलर्स हलक्या हाताने खेळलाय चेंडू. 1 धावेसाठी मला वाटतं आणि 1च धाव. त्यांना माहिती आहे संत गतीने 1 धाव जरी आपण बनवली तरी आरामात आपण सामना आपल्या खिशात घालू शकतो. कारण एकतर्फी सामना होताना दिसतोय. 2 षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी केलाय. 1 धाव आली आहे. धावसंख्या झाली होती 43. ओ क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव मिळते आणि गचाळ क्षेत्ररक्षक आणतो मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांना आणि 4 धावांसाठी चेंडू सीमा पार जातोय. खरोखरच मला वाटतं खांदे पडलेल्यासारखे वाटतात. क्षेत्ररक्षक एकदम लूज क्षेत्ररक्षण करतायत. मित्रांनो खेळाचा भाग आहे. एक क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणी सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हारेल. परंतु मेहनत करणं गरजेचं. हा 11 जणांच्या मेहनतीचा खेळ आहे. एकाचा नाहीये. चला पुढचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज. पुन्हा तोच क्षेत्ररक्षक तोच शॉट आणि तशीच पुन्हा मिसफील्ड होते. परंतु सीमारेषेच्या आतच चेंडू थांबतोय. फुटबॉलच्या पद्धतीने चेंडू उडतोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी धावतायत. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावचा सुद्धा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. निलक्ष्याने सांगितलं की 2 धावा आरामात पूर्ण झाल्यात. रिस्क काही घ्यायची नाही आणि आपण विकेट साबूत ठेवायचं आणि धावसंख्या झाली ती 49. अर्ध्या षटकाकडे वाटचाल करत असताना उंच उडाला हवे चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक आहे आणि जमिनीला दान होतोय झेल. 1 धाव पूर्ण. अर्धशतकीय भागीदारी सुद्धा दोन्ही फलंदाजांची बघायला मिळते. धावसंख्या झाली 50. आता फक्त आणि फक्त 9 धावांची गरज असणार आहे. 14 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. सामना पूर्ण एक तरफ होताना दिसतोय आपल्याला. हो टलोले चांगला क्षेत्ररक्षक येतोय तिथे मिड विकेट वरनं. 1 धाव तर मिळते आणि 1च धाव. धावसंख्या झाली ती 51. 51 धावांची भागीदारी. चांगली भागीदारी म्हणावी लागेल. 2 फलंदाजाच्या मध्ये चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे दोघांनी. तिसऱ्या षटकातील मला वाटतं अंतिम चेंडू असेल. ह्या षटकामध्ये धावा कमी खर्च केल्या आणि चेंडू टलवला आहे. पाहता पाहता चेंडू परत मिड विकेटच्या दिशेने षटकार येतोय आणि आता फक्त आणि फक्त 57. 2 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये सुद्धा 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज यश याने. चिराग याने 21, संदेश याने 21 आणि यश याने 15. धावसंख्या झाली आहे 27. 3 षटका अखेरीस. आता याच्या पुढील असणारा सामना चिखलोली बाल्या विरुद्ध गावदेवी अंबेशिव या 2 संघांमध्ये फाईट होणार आहे. ज्याने कोणाने बबल्या
ज्याने कोणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल त्याने आपण त्वरित क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय, कारण आज वेळ वाचवायचा आपल्याकडे, वेळ खूप कमी आहे आज मित्रांनो. फायनल डेच्या दिवशी लवकरात लवकर फायनल कशी होईल याची दक्षता घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी आणि आज खेळणाऱ्या संघांनी. हलक्या हाताने टाळलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतं तिथे, गलीमध्ये एक धाव मिळते आणि मला वाटतं स्कोर लेवल एक धावाची खाली आवश्यकता आहे. हा सामना लवकर संपण्यात वाटतं. आणि शॉर्ट चेंडू होता त्याच्यावर एक धाव मिळते आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय तो जिंकला ना कुलगाव. छत्रपती कुलगाव संघ जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी विकेट हॅट्रिक घेतली तेजस. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतली आणि बालासाहेब कांबळे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आले होते, ते सुद्धा पारितोषिक त्यांनी परिधान केलं आणि ते मिळालेलं आहे त्याला. त्याच्यासाठी त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय. हॅलो, मी तुर्तास थांबतोय आणि माझे साथी कॉमेंटेटर अनुजी मोरे यांना इन्व्हाइट करतो. बदलापूरचा एक बुलंद आवाज ज्यांनी पंचक्रोशीमध्ये कमी वेळातच भरपूर असं नाव कमावलंय असे अनुजी मोरे समालोचक